रेडी स्टार्ट. पॅरा. निवडणुका जाहीर झाल्यानंतर सगळ्या लहान मोठ्या राजकीय पक्षांमध्ये एकदम खळबळ माजते. मग त्या पूर्ण मुदतीनंतर असोत किंवा मुदतपूर्ण असोत, निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करणे हा मोठाच डोकेदुखीचा विषय सगळ्याच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा असतो. स्वातंत्र्योत्तर 50 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवानंतरही आपल्या राजकीय पक्षांनी उमेदवारासाठी कुठलेही निकष तयार केलेले दिसत नाहीत. प्रस्थापितांच्या नातेवाईकांना, हितसंबंधितांना उमेदवारी देणं हा त्यातला त्यात सोपा मार्ग बहुतेक सर्व पक्षांनी अवलंबलेला दिसतो. नेहरू घराणेशाही विरुद्ध ओरडता आता सर्व राजकारणी घराणेशाहीचे पाठीराखे झालेले दिसतात. पॅरा. लोकशाही राजकारणात संख्येला फार महत्त्व आहे. त्यामुळे एनकेन प्रकारे संख्येचे गणित जमवून सत्ता काबीज करणं याला फार महत्त्व येतं. पण त्यातल्या एनकेन प्रकारामुळे हे गणित कधी चुकेल याचा नेम नाही. निवडणुका जिंकण्यासाठी ज्या अनेक गैरमार्गांचा अवलंब केला जातो त्याचा परिणाम म्हणजे हे सगळे संपत्ती मिळवण्याचे गैरमार्ग तसेच उघडे ठेवावे लागतात. कारण याच मार्गाने मिळवलेल्या पैशांमुळे या निवडणुका जिंकल्या किंवा लढल्या जातात. या गैरमार्गी लोकांचं महत्त्व असं आपोआप वाढतं. निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये याच हितसंबंधितांचा गोतावळा जमा होतो. पॅरा. अशा वेळी संभ्रमात पडतो तो मतदाता. मतदान हे तुमचं पवित्र कर्तव्य आहे. तो तुमचा मूलभूत हक्क आहे. हा दर निवडणुकीमध्ये जपला जाणारा मंत्र आहे. पण हा हक्क आणि कर्तव्य बजवायचं असं कोणाला मत द्यायचं हे कसं ठरवायचं हा मोठा गहन प्रश्न मतदारांपुढे असतो. पॅरा. सत्तेचे केंद्रीकरण हे या अधोगतीला कारणीभूत असावं. देशाच्या एका कोपऱ्यातल्या मतदारसंघाचा उमेदवार ठरवणं हे काम दिल्लीत बसलेल्या 5, 10, 50 लोकांनीच करायचं ही कल्पनाच किती चूक आहे. निवडणुकीच्या पाकीट वाटपासाठी उमेदवार जेव्हा दिल्लीच्या वाऱ्या करतात तेव्हा पदश्रेष्ठींना आपली उपयुक्तता महत्त्व पटवण्यासाठी आपल्या समर्थकांची फौज घेऊन ते दिल्लीत डेरा घालतात. अशा या बातम्या वाचल्यानंतर मतदारांना प्रश्न पडतो की उमेदवारीचा योग्यता समर्थकांच्या संख्याबळावर आहे की त्याच्या दृश्य कामगिरीवर अवलंबून आहे. प्रत्यक्ष कामगिरीचा निकष कुठल्याच पक्षामध्ये दिसत नाही. निवडणुकीनंतर झालेल्या या पक्षांची कार्यालये ओस पडलेली दिसतात. कायमस्वरूपी कार्य करण्याची योजना कुठेच दिसत नाही. पॅरा. मतदारांनी पूर्ण विचारांती मतदान करावे हे मान्य, पण त्यांच्या पुढची समस्या फार जटिल आहे. पक्षाची विचारसरणी मान्य आहे की नाही हे बघायचं, मग त्यांच्या उमेदवाराबद्दलही विचार करायचा. बरेचदा अडचण ही असते की पक्ष ठीक असेल तर उमेदवार ठीक नसतो. कधी याउलट उमेदवार ठीक वाटला तर त्याच पक्ष मान्य नसतो. पॅरा. निवडणूक सभा या नुसत्या सभा न होता लोकांबरोबर चर्चासत्र व्हावीत. प्रचारसभांमध्ये प्रत्येक उमेदवार खरी-खोटी यशोगाथा लोकांसमोर मांडून पुढची आश्वासनं देतो. करू न शकलेल्या कामाबद्दल बहुधा दुसऱ्या पक्षांना जबाबदार धरतो. तेव्हा प्रेक्षकांपैकी कोणही उठून त्याला जाब विचारण्याची मुभा सभा संयोजकांनी दिली पाहिजे. स्टॉप.